नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर आमेंद्र यूट्यूब चॅनलला. आता बघा, आपण ज्या बागेमध्ये आलो आहे ही 3.5 वर्षाची बाग आहे. 3.5 वर्षाच्या बागेमध्ये आंतरपीक घेऊ नये किंवा कोणतं घ्यावं हे मी आधीपासून सांगत आलेलो आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, इथे कांदा हार्वेस्टिंग झाला आहे. कांद्यानंतर एक वाफा आपण इथे कोथिंबीरचा केला होता. त्यानंतर हरभरा इथे केला आहे. तर हरभऱ्याबद्दल तुम्हाला आधीपासून सांगितलं आहे की हरभरामध्ये फिजिरम ही बुरशी खूप जास्त असते, ती आपल्या जमिनीत खूप जास्त वाढते. त्यामुळं हरभरा टाळायचा. पण आता इथे हरभरा घेऊन तुम्हाला झाडं जे आहे, झाडं चांगले दिसत आहे. आता झाडात बुरशी लगेच आली नाही भाऊ, आपण असं म्हणाल, पण ही बुरशी कालांतराने त्रास देते, सध्या काहीच त्रास देत नाही. पण आपण जर याच्यावर ट्रीटमेंट करत राहिलो, म्हणजे असं जर हरभरा लावला आणि हरभरा लावल्यानंतर जर त्याच्यावर आपण बुरशीनाशक स्प्रे किंवा जमिनीतून बुरशीनाशक देत गेलो तर हे कंट्रोलमध्ये राहते. असं काही नाही की बिलकुलच लावायचं नाही, पण सुखातली दुखात कशाला घालायचं असं मी म्हणतोय. बरं, हा झाला विषय. हे 3.5 वर्षाचं झाडं आहे. 3.5 वर्षाच्या झाडाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आंबेबहार जो सध्या खूप जास्त त्रास देतो आपल्याला, आंबेबहार फुटतोय आणि नाही म्हटलं तरी फुटत आहे. ज्या बागा मृगवारावरच्या आहे त्यांना पण आंबेबार फुटत आहे. तर ह्या बागेत आपल्याला आंबेबार दिसत नाही, याचं कारण म्हणजे रोपडा बाग आहे. रोपडा बागांना आंबेबार बिलकुल नाही दिसू राहिला, एकदम 10% 5%. त्यामुळं रोपड्या बागांना काळजी नाही आहे. रोपड्या बागांना स्टोरेज भरपूर असते. हे जे आता आपल्याला नव्हती आलेली आहे ही मॅच्युअर होणार आहे. ही मॅच्युअर होऊन आपण याच्यामध्ये बहार घेणार आहे आणि आतमध्ये पण भरपूर काड्या आहे फुटण्यासाठी, तर त्या पण काड्यामध्ये आपल्याला बहार येईलच. तर अशा प्रकारे आपल्याला 3.5-4 वर्षाचं झाड आहे, यांची काळजी घ्यायची. आंतरपीक इथून पुढं बंद करायची आपल्याला. आणि पाणी जे आहे, हे रान जे आहे मध्यम हलकं रान आहे. आपण याला 15 मार्चपर्यंत चांगलं पाणी देणार. 15 मार्चपासून एकदम कमी करून 1 एप्रिलपासून शक्यतोवर बंद करणार आहे. कारण पाऊस अवेळी कधी येतो हे लक्षात ठेवता आपण पाण्याचं नियोजन पुढच्या महिन्यात बघू. सध्या तर तुम्हाला याला सांगितल्याप्रमाणे बेसल डोस आणि स्टोरेजचे स्प्रे चालू ठेवायचे. स्टोरेजमध्ये जे ग्लुकोपोटॅश सांगितलं आहे ते आता मला बरेचसे फोन येत आहे, पण माझं काम ते विकायचं नसल्यामुळं मी आता त्याच्यामध्ये त्या कंपनीचे हे आहे एम्प्लॉय आहे, त्यांचा नंबर मी म्हणजे याच्यात देतो आहे, म्हणजे कमेंट्समध्ये टाकतो आणि स्क्रीनवर पण टाकतो आहे. त्यांना तुम्ही कॉल करून ते तुमच्याकडे मागून ठेवू शकता. कारण पुढच्या महिन्यापासून आपल्याला त्याचे स्प्रे सुरू करायचे आहे, तर ते आताच मागून ठेवलं म्हणजे तुम्हाला ते कामी येईल. धन्यवाद.